हल्ली तुमची चिडचिड वाढली आहे का? पटकन कोणत्याही गोष्टींवरून तुम्हाला राग येतो का? Views online bothering innocent folks. नवरा बायकोंमधली भांडणं, शादी क्यों की? ये कितना मत बदलो और मारो. सासू सासऱ्यांसोबतचे मतभेद, आई वडिलांच्याही अनेक गोष्टी न पटणं, किंवा मुलांच्या समस्या, या गोष्टी आजच्या पिढीसाठी कॉमन झालेल्या आहेत. बरं, हे सगळं सांगायला आपल्या जोडीदाराकडे जावं तर तू रोजच्या कटकटी घेऊन माझ्याकडे येऊ नको असं उत्तर मिळतं. कधी बायकोकडे जावं तर बायकोला नवऱ्याकडून वेगळ्याच काहीतरी अपेक्षा असतात. मुलांना विचारावं आजचा तुझा दिवस कसा गेला किंवा आज तू काय अभ्यास केला, तर मुलं अगदी त्रोटक उत्तरं देतात आणि खोलीचं दार तुमच्या तोंडावर बंद होतं. त्यामुळे आपल्याला समस्यांचा गुंता हा वाढत जातो. कुणाला विचारावं कळत नाही. यामुळे मनशांती हरवत जाते आणि मनावरचा ताबा सुटत जातो. नको असलेली व्यसनं, नको ती नाती, नको त्या गोष्टींकडे मानवी मन ओढलं जातं. त्यामुळे समस्या सुटत तर नाहीतच, पण त्या अधिकच जटिल होत जातात. पण हे सगळं सांगणारी मी कोण? वेलकम टू द ह्युमन माइंड. आय एम अमृता. आय एम एन ऑथर, न्यूट्रिशनिस्ट, सायकोलॉजिस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली मी एक गृहिणीसुद्धा आहे. वर सांगितलेल्या काही समस्या किंवा यापेक्षाही वेगळ्या काही समस्या तुम्हाला आपल्या वाटत असतील तर ही काही वेगळी गोष्ट नाही आहे. आमच्याकडे या आणि अशा अनेक समस्या घेऊन अनेक लोक येतात. आम्ही त्यांना काही मार्ग सुचवतो, त्यामुळे त्यांचं आयुष्य खरंच खूप सोपं होतं. पण सायकोलॉजिस्ट काही जादूगार नाही. आम्ही तुम्हाला रेडीमेड सल्लेही देत नाही, तर आम्ही सायंटिफिक थेरपिस्टच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःकडे आणि जगाकडे कसं बघायचं हा दृष्टिकोन देतो. त्यामुळे खरं म्हणजे परिस्थिती बदलत नाही, पण त्याच्याकडे कसं बघायचं आणि ती परिस्थिती कशी सोडवायची यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. We are wired to blend in with our community, to not be rejected from our tribe. Because if you think about, in the prehistoric days, we needed each other to survive. It was a primal survival response to the fear of rejection. पुढच्या वेळेस तुम्हाला जेव्हा असं वाटेल की मला आता खूप राग येणार आहे, किंवा समोरचा माणूस माझं डोकं फिरवतोय, किंवा माझं या माणसाशी भांडण होणार आहे, तेव्हा एकच गोष्ट करायची. त्या व्यक्तीला एकच सांगायचं की आत्ता या विषयावर बोलायला मला फार कम्फर्टेबल वाटत नाही आहे. आपण उद्या किंवा नंतर कधीतरी यावर बोलूयात का, ही रिक्वेस्ट करायची. किंवा तुम्हाला SMS किंवा व्हॉट्सॲपवर रिप्लाय द्यायचा असेल तर एक 10 मिनिटांनी रिप्लाय करतो असं म्हणायचं. चक्क एक फिरून यायचं, छोटासा ब्रेक घ्यायचा आणि त्यानंतर शांतपणे त्या व्यक्तीला उत्तर द्यायचं. याने होतं काय की हा 5 मिनिटाचा पॉज किंवा एका दिवसाचा ब्रेक तुम्हाला शांतपणे विवेकानं विचार करायला वेळ देतो आणि तुम्ही ही समस्या किती छोटी आहे हे लक्षात घेऊन त्यावर शांतपणे विचार करून एक चांगला मार्ग सुचवता. त्यामुळे खरं म्हणजे इथेच तुमच्या निम्म्याधिक समस्या सुटतात आणि रागाचं मूळ निघून जातं किंवा तुमची भांडणं होत नाही. यामुळे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचं नातं टिकतं. तुम्ही वाईट गोष्टींकडे जाण्यापासून किंवा चुकीचे निर्णय घेण्यापासून स्वतःला रोखू शकता. अशा अनेक ट्रिक्स आमच्याकडे आहेत. तर या गोष्टी समजून घेण्यासाठी, मानवी मनाचे अनेक पदर समजून घेण्यासाठी केमया सायकोलॉजी अँड ट्रान्सफॉर्मेशनला नक्की फॉलो करा.